पुढच्या बातमीकडे वळतोय। बातमी लातूर मधली आहे। लातूर महानगरपालिकेमध्ये बोगस कर्मचारी नियुक्तीचं एक रॅकेट चालवलं जात आहे असं उघडकीस आलं आहे। इथे तुम्हाला सरकारी नोकरी मिळाल्याचं सांगून पैसे उकळले जात आहेत। अशा प्रकारे 30 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे। यात 7 तरुण हे बळी ठरलेले आहेत। त्यांना नियुक्तीचं बोगस प्रमाणपत्र देण्यात आलं होतं। यावर अधिकाऱ्यांची स्वाक्षरी होती, शिक्का सुद्धा मारला होता आणि लातूर महानगरपालिकेचा बोधचिन्हाचा वापर सुद्धा यावर करण्यात आला होता। आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी पीडित तरुणांशी संवाद साधलाय। 6 ते 7 जणांना लातूर महानगरपालिकेतील एका खासगी इसमाने त्या ठिकाणी नोकरी लावतो म्हणून अक्षरशः महापालिकेचे आयुक्त आणि उपायुक्तांच्या सह्या, शिक्के आणि त्यांच्या लेटर पॅडचा सुद्धा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। या संदर्भात जे पीडित आहेत ते सर्व पीडित आता माझ्यासोबत आहे। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमका प्रकार काय आहे। काय तुमचं नाव आहे आणि कुठल्या विभागामध्ये नोकरी लावण्याचं तुम्हाला आमिष दाखवण्यात आलेलं होतं आणि कशा पद्धतीने तुमच्या हे लक्षात आलं की हे नोकरी लावण्याचं बोगस आश्वासन देऊन पैसे घेतलेले? माझं नाव मारुती भगवान शिवणे आणि महानगरपालिकेमध्ये आस्थापना विभागामध्ये लिपिक या पदावर नोकरी लावण्याचं आमिष दाखवून रुपये 5 लाख रुपये प्रत्येकी, म्हणजे आम्ही 6 जण आहोत, 6 जणांकडून प्रत्येकी 5-5 लाख रुपये घेऊन, आणि ते घेणाऱ्याचं नाव आहे कौशिक नबी शेख। तो पटेल नगरचा राहणार आहे आणि त्यांना असं दाखवलं की मी महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे आणि डी झोनचे शिक्का, आयुक्ताचा शिक्का, उपायुक्ताचा शिक्का सगळं देऊन, सह्या देऊन, सगळा डॉक्युमेंट्स देऊन त्याने आमचा विश्वास संपन्न केला। नंतर ना गव्हर्नमेंट मेडिकलला आमचं मेडिकल सर्टिफाईड झालं। नंतर CS ऑफिसला गेल्यानंतर तिथनं आम्हाला CS ऑफिसचे सही शिक्का भेटला। त्यानंतर आम्ही त्याला पैसे दिले, कारण कोणीही गव्हर्नमेंट मेडिकल झाल्यानंतर विश्वास ठेवेल ना की तुमचं खरोखरच तुमचं काम झालेलं आहे। आणि नंतर ना तो असं दिवस सांगत राहिला की 31 तारखेला होईल, 20 तारखेला होईल, नंतर ना तो अद्याप सापडला नाही। आता हे एकंदरीत आपण काय नाव तुमचं आणि तुमच्याकडनं कधी हा विषय घडलेला आहे आणि कशी ओळख झाली आणि तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं होतं? ओळख म्हणजे ह्यांच्याकडून आमचं काम चालू होतं, तेव्हा ह्याने म्हणले आम्हाला की असं असं एक जॉब आहे, कागदपत्र सारे हा लिपिक पदासाठी। मग त्यांनी म्हणले 5 लाख रुपये असेच लागतात, तर का डॉक्युमेंट सारे दिले आमच्याकडे, ते रेकॉर्डिंग बी आहे, पैसे दिलेले सारे। पैसे कसे घेतले? कॅश बी घेतले, ऑनलाईन बी घेतले। तुम्ही ऑनलाईन पण टाकले? ऑनलाईन बी टाकले। तुमच्यासोबत नेमकं म्हणजे कधी हे विषय झालेला होता आणि या संदर्भात नेमकं हे जे सगळं झालेलं आहे कसं नेमकं तुमच्या लक्षात आलं की बाबा हे जे आपल्याला आश्वासन दिले, पैसे जे आपले घेतले ते बोगस घेतलेले आहेत आणि अशी कुठलीही नोकरी त्या ठिकाणी आस्थापना विभागावरती नाहीये? ते पहिल्यांदा आम्ही त्याचं काम केलं होतं, घराचं इलेक्ट्रिकलचं काम करतोय मी, त्या घराचं काम केलं होतं। घराचं काम करताना मग त्यांना म्हणला मी असं महानगरपालिकेत आहे म्हणला। सहज मी विचारलो काय करता महानगरपालिकेत, म्हणला असं असं हा म्हणला डी झोनला विद्युत विभागामध्ये आहे म्हणला। येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात महापालिका कशा पद्धतीने या सगळ्या लोकांना न्याय देतं तेही पाहणं तेवढंच महत्वाचं होणार आहे। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर। या निमित्तानं आता महानगरपालिकेत किंवा सरकार दरबारी खाजगी लोकांना नोकरी देण्याच्या साठी कशा पद्धतीनं फसवणूक केली जाते हे संपूर्ण या वृत्ताला पाहिल्यावर आपल्याला लक्षात येऊ शकतं।